वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा। तर मी पुढे मार्गस्थ होत आहेत। आम्ही एक गृहस्थाच्या इथं थांबलो होतो, तर मी तिथं शूटिंग काढली नाही, पण ते गृहस्थाने आम्हाला चांगली सेवा दिली। आता पुढे मार्गस्थ होत आहे मी नेमावरकडे। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। तर बघा 28 तारखेला जो पाऊस झाला होता इकडे, त्याचा चिखल अजून आहे आणि इथे एक बोर्ड लागलेला बघा, त्या बोर्डवर इकडे जाण्याचा रस्ता दाखवलाय। तर मी निघालोय तिकडे नर्मदे हर। तर मी चिखल तुडवत पुढे निघत आहे। इकडे खूप चिखल झालेला होता ना पावसाने, त्यामुळे चिखल तुडत पुढे वाट काढत निघतोय। जशी वाट सापडून तसं चलतोय बघा, चिखल अजूनही। नर्मदे हर, नर्मदे हर। पुन्हा छोटा पगदंडी लागलाय आता शेतातनं। आता चाललोय पुढे, चाललेत पराक्रमवासी आणि मागे आपले महाराष्ट्रीयन ती 2 जण आणि एक MP आहे। पुढे MP वाले पराक्रमीवासी चाललेत, मी त्यांच्या मागे। नर्मदे हर। तर पुढे आल्यानंतर मैयाचं दर्शन होत आहे। धुक्यामुळे तुम्हाला एवढं दिसणार नाही, पण मी मैयाच्या किनाऱ्याला आलेलो आहे। नर्मदे हर। हे बघा मैयाचं दर्शन झालेलं आहे। आता इकडे वळतोय मी, बाणीतनं दाखवलंय बघा, असे निशाणे असते आम्हाला पगदंडीने जरी आलं तरी। नर्मदे हर। हे बघा मैयाचं दर्शन, नर्मदे हर। तर आता तिकडे मैया आहे आणि ही भाग्य नदी आहे। तर आम्ही आता या पुलावरनं चाललोत, हालतोय पूल। नर्मदे हर। आणि मागून परिक्रमावासी येत आहेत, हे बघा, सांगितलं ना। चला आगे बाबाजी। परिक्रमावासी येत आहेत, हे बघा, आणि काही पुढे चालतायत। नर्मदे हर। पूर्ण या अशा ड्रमवरती आधारित हा पूल आहे। नर्मदे हर। परिक्रमावासी येत आहेत पुलावरनं। नर्मदे हर। पूर्ण ड्रमाच्या याच्यावरती आधारित आहे हा पूल, पूर्ण पाण्यावर तरंगतोय, कुठंच खालून सपोर्ट नाही दिलेला त्याला। नर्मदे हर, नर्मदे हर। बाबाजी आश्रम का नाम क्या है? बाबाजी संगम आश्रम का नाम। तर काही जण देवटा मार्गे जातात, तर काही जण इकडनं आले तर हा आश्रम लागतो आणि हा आश्रम मैयाच्या किनारी आहे। हे बाबा खूप अशी चांगली सेवा देतात। आता आम्हाला बालभोग मिळाला आणि चाय प्रसादी मिळाली। नर्मदे हर। नर्मदे हर। काल भैरव यांनी जिथं तपस्या केलेली ते ठिकाण म्हणजे हे नर्मदा मैयाच्या किनारे आहे। तेथे काल भैरव यांनी तपस्या केली होती आणि नर्मदा पुराण मध्ये पण लिहिलेलं आहे। नर्मदे हर तेच हे ठिकाण। मी तिथे आत्ताच त्या आश्रमावरती बालभोग घातलाय
आणि ते हे झाड आहे, इकडे मैया आहे मागे, नर्मदे हर. तर आश्रमातून बाहेर आल्यानंतर बगदी नदी आश्रम आणि हे छोटेसे कुत्र्याचे पिल्लू माझ्या मागे येत आहे. नर्मदे हर. चला. आणि पुन्हा पगदंडी म्हणजे एक थोडी कच्ची सडक आहे, त्या रस्त्याने आम्ही पुढे निघत आहोत. नर्मदे हर. नर्मदे हर. बगदी संगम पासून या कुटीवरती बाबांच्या चहा प्रसादी घेतल्यानंतर आता डांबरी सडक लागली, पुढे मार्गस्थ होत आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. आणि मैयाच्या एकदम ताटानेच रोड आहे, मैया दिसते बघा थोडी थोडी. नर्मदे हर. तर मी श्री परशुराम संस्कृत विद्यापीठ यमुना नर्मदा परिक्रमा नक्षत्र सेवा इथे च्या प्रसादीला थांबला असताना मला मैयाचं दर्शन झालं. मैयाच्या एकदम किनारी मी आलोय बघा. नर्मदे हर. नर्मदे हर. बघा मैया संत गतीने वाहत आहे. नर्मदे हर. यार परिक्रमावासी आराम करण्यासाठी थोडा वेळ बसले होते या झाडाखाली उन्हामध्ये. आता पुढे मार्गस्थ होत आहोत आम्ही. नर्मदे हर. हर. तर फायनली मी आता नेमावर मध्ये आलेलो आहे. आता सिद्धेश्वर मंदिराकडे मी प्रस्थान करत आहे. नर्मदे हर. तर बघूया आश्रम कुठे आहे ते. आश्रमवरती जाऊ, थांबूया तिथे आता. नर्मदे हर. नर्मदे हर. मी नेमावर मध्ये आहे. नेमावर मध्ये आल्यावर क्षेत्रीय मारवाडी माली समाज धर्मशाळा तिथे आपण थांबत असतो आणि गाडी इथं लावत असतो. आणि आता मी चाललोय काटाकडे. नर्मदे हर. नर्मदे हर बाबूजी. मैयाजी किधर गए? मैयाजी निकल गया. ऐसे काय. तर मी दरवेळेस आल्यानंतर या हॉटेलमध्ये चहा पित असतो बघा, आणि गाडी इथं लावलेली असते. नर्मदे हर नाही येतं. नर्मदे हर. आज 50वा दिवस आहे माझा मैयाचं नाभिस्थान असणारं नियमावर इथे. आज नवीन वर्षाच्या याच्यावरती तारखेवरती आज मी येथे आलो आहे नियमावर येथे. नर्मदे हर. इथं बघा ते जे दिसतंय इथे तिथं मैयाचं नाभिस्थान आहे. आणि हा हरदावरून येणारा ब्रिज आहे बघा. नर्मदे हर. नर्मदे हर बाबा कहाँ से? महाराष्ट्र. नर्मदे हर. तर बघा ताटावरती आलोय, घाटावरती मैयाच्या सिद्धेश्वर घाट आहे हा. नर्मदे हर. नर्मदे हर. घाटावरती आहे मी. नर्मदे हर. मैयाच्या घाटावरती आज नवीन वर्षाच्या मुहूर्तावरती आता आपण सिद्धेश्वराचं मंदिर येथे चाललो आहोत. तर दर्शन घेऊया. तर आपल्याला नाशिककर आणि संभाजीनगर भेटले आहेत. कसं वाटतंय आज नवीन वर्षाच्या मुहूर्तावरती आपण कुठं आहोत? आज नेमावर इथे आलेलो आहे आणि 50% परिक्रमा पूर्ण झालेली आहे. पुढचा प्रवास कसा होईल असं वाटतंय तुम्हाला? नर्मदा माईच्या कृपेने सगळं सुखरूप होईल आमची मैयाचरणी प्रार्थना आहे. नर्मदे नर्मदे हर. तर आता मी चाललोय सिद्धेश्वर मंदिर येथे. खूप गर्दी आहे आज.
नवीन वर्षाचे. चला आपण आता दर्शन घेऊन येऊ, लगेच निघूया. हे बघा परिसर कसा आहे. नर्मदे हर बाबाजी, नर्मदे हर. इथे गर्दी आहे, बघू आपण, खूप गर्दी आहे. बघू पराक्रमी आपण जाण्याचा प्रयत्न करूया. दाखवतो फक्त. नर्मदे हर. आतमध्ये खूप गर्दी. चलो निकलो, आगे निकल जाओ, जगह खाली है, चलो चलो निकलो, जिनका दर्शन वो निकलते ना. नर्मदे हर. तर सिद्धेश्वर महादेव मंदिर इथे आलोय. नर्मदे हर. हर हर जिंदगी भर. तर आपल्याला इथले स्थानिक मित्र मिळालेले आहेत. हे सर्व आपले सबस्क्रायबर आहेत. नर्मदे हर. मी आता सिद्धेश्वर महादेव मंदिर येथे जाऊन आलोय. आता पुढील प्रस्थानासाठी निघणार आहे. तर आमचे काही परिक्रमावासी निघालेले आहेत. नर्मदे हर हर. तर हे बघा, आता पुढे जेवण प्रसादी घेतल्यानंतर मार्गस्थ होत आहेत काही. नर्मदे हर हर. नागपूर इंदोर एक्सप्रेसवेचं काम चालू आहे इथे बघा. आणि आम्हाला आता हा रोड लागलाय. या रोडने पुढे जायचं आहे. नर्मदे हर. पाय घसरतायत खाली. नर्मदे हर. आता सरळ निघालोत. तर बघा, 2-3 दिवसापूर्वी पाऊस झालता. पूर्ण रस्ते इकडचे चिखलमय आहेत. काही ठिकाणी कोरडे आहेत, तर काही ठिकाणी ओलेच आहेत. अजून चालताना पाय घसरत आहेत त्या ओल्यातून चालताना, कारण चलून चलून चपला पूर्ण घासलेल्या आहेत. नर्मदे हर. बघा असला चिखल आहे. नर्मदे हर. तर बघा पुन्हा एकदा चिखलमय रस्त्यातून चाललोय. खूप चिखल आहे, पाणी साचलेलं आहे. आता जायचं आहे जवळजवळ 4 ते 5 किलोमीटर अजून. कुंजराव खुर्द तिथून पुन्हा पुढे निघणार होतो आम्ही. नर्मदे हर. नर्मदे हर. तर बघा इथे एक आश्रम होता, तिथं चाय प्रसादीसाठी बोलवलंय. आता चहा प्रसादी घेणार आहे. नर्मदे हर. हा बघा आश्रम आहे, घरगुती सेवा देतात तिथे चहाची, चहा प्रसादीची. नर्मदे हर. बाबा जी, आपका नाम क्या है? आप ये सेवा कब से दे रहे? ऐसा क्या नया शुरू किया है क्या? नर्मदे हर. तर इथे आपण आता चहा प्रसादी घेतल्यानंतर पुढे मार्गस्थ होणार आहोत. आणि आपल्याला त्यांच्या मागेच बघा दादा गुरूंचा फोटो दिसतोय. नर्मदे हर. तर बघा मी चाललोय आता पुढच्या गावाकडे. म्हणजे आश्रम मला आता राहिला 3 किलोमीटर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर.
आज जास्तीत जास्त 10 किलोमीटरच चालणार आहोत. आता आश्रम राहिला 3 किलोमीटर. आज थोडे कपडे धुवून स्वच्छ केलेत. नर्मदे हर. गावाची शेती आहे. अजून हा परिक्रमा मार्ग आहे सरळ. इकडं पण गावाची शेतीच आहे. लांब लांब पर्यंत गावाची शेती आहे. आणि आपण इकडनं आलोत. नर्मदे हर. कवटीचं झाड होतं. कवठं पण लागलेले तर खूप इच्छा झाली खायची, पण खाली काय पडलेले नाही. तर पडलेले असते तर आपण एखादं तरी खाल्लं असतं. नर्मदे हर. मध्ये हर. मकाच मका, मकाच मका. इकडं पण मका आहे आणि इकडं पण मका आहे बघा. तर आम्ही आता इथून राहिले फक्त मला 1.5-2 किलोमीटर गाव. आणि पहिली गोष्ट म्हणजे मी आजचा ब्लॉग इथेच एंड करत आहे. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. नर्मदे हर.